इथे आता खूपच सुंदर असा इथे भाग झालेला आहे आणि तो म्हणजेच की आता इथे जी काही लीला आहे, लीलाने मात्र इथे आता एक गोष्ट केलेली असते आणि ती गोष्ट म्हणजेच की तिने आता इथे जो काही आपला एजे आहे, एजेच्या विरोधामध्ये इथे तिनं उपोषण केलेलं असतं. जोपर्यंत एजे मला इथे प्रपोज करणार नाही तोपर्यंत मी इथे तिनं चेहऱ्यावरती पूर्णतः स्कार्फने पूर्ण चेहरा इथे तिनं पॅक केलेला असतो आणि स्कार्फ इथे तिनं पूर्ण चेहरा पॅक केल्याच्या नंतर आता इथे तिचा एकच हेतू असतो आणि तो म्हणजेच की काही जरी झालं तरी सुद्धा इथे आता मी एकच गोष्ट करणार आहे आणि ती म्हणजेच की काही जरी झालं तरी जोपर्यंत एजे मला प्रपोज करत नाही तोपर्यंत मी हे सर्व करणार आहे. आता लीलाने हे सर्व काही ते चेहऱ्याला बांधल्याच्या नंतर जो काही एजे आहे, एजे मात्र एका गोष्टीचा इथे विचार करत असतो की लीला हा सर्व काही काय प्रकार आहे आणि त्याचबरोबर तू असं का वागत आहेस किंवा तू ह्या सर्व काही गोष्टी तू का करत आहेस असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. आता त्यानं ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र आता जी काही लीला आहे, लीला मात्र एका गोष्टीचा इथे विचार करत असते की नाही, जोपर्यंत तुम्ही मला इथे प्रपोज करणार नाही आहात तोपर्यंत मी याच पद्धतीने सर्व काही गोष्टी ज्या आहे त्या इथे करणार आहे वगैरे वगैरे असं इथे ती बोलत असते. आणि तिने ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर एजे बोलत असतो, लीला हे खूपच जास्त अति होतंय आणि त्याचबरोबर आता इथे तुला असं कोणी सांगितलं की मी तुला प्रपोज करणार नाही आणि तेव्हा मी तुला प्रपोज करणार आहे असं इथे तो बोलतो. आणि त्यानं ह्या गोष्टी इथे बोलायच्या नंतर मात्र जी काही लीला आहे, लीला मात्र इथे आता खूपच जास्त खुश झालेली असते. तिच्या मनामध्ये खूप काही विचार इथे सुरू असतात, तिला आनंद सुद्धा तेवढाच झालेला असतो. आता जो काही एजे आहे, एजे मला प्रपोज करणार आहेत आणि तेव्हा लीला बोलत असते, पण एजे तुम्ही मला कशा पद्धतीने प्रपोज करणार आहात, म्हणजे तुम्ही मला सर्व काही गोष्टी ते सांगणार आहात की तुम्ही मला कसं आणि कशा पद्धतीने प्रपोज करणार आहात म्हणून असं इथे ती बोलत असते. आणि तेव्हा एजे बोलत असतो, हो मी तुला खूप छान पद्धतीने प्रपोज करणार आहे, पण आता नाही, मी म्हणेल त्याच पद्धतीने इथे आता तुम्ही मला प्रपोज करायचं आहे, तेव्हा कशा पद्धतीने तुला प्रपोज करायचं आहे असं विचारल्याच्या नंतर मात्र लीला बोलत असते, हो मला एकदमच फिल्मी स्टाईलमध्ये इथे प्रपोज तुमचं हवं आहे, कसे जुन्या पद्धतीने सर्वजण प्रपोज करायची, मला त्याच पद्धतीने प्रपोज हवं आहे तुमचं. आणि जोपर्यंत मला तुम्ही त्या पद्धतीने इथे आता प्रपोज करत नाही तोपर्यंत मी काही केल्या शांत बसणार नाही असं इथे तिचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर एजे बोलत असतात, हो ठीक आहे लीला, तू म्हणशील अगदीच तसंच आणि त्याच पद्धतीने इथे मी तुला प्रपोज करेल, पण तुला एवढं सर्व काही माझ्याकडून अपेक्षित आहे का असं इथे बोलल्याच्या नंतर ती बोलत असते की हो मला ह्याच पद्धतीने तुमच्याकडून हे प्रपोजल जे आहे ते मला ह्याच पद्धतीने आणि सर्व काही अशाच पद्धतीने हवं आहे असं सुद्धा आता इथे जी काही लीला आहे, लीला मात्र ह्या सर्व गोष्टी इथे बोलताना सुद्धा प्रेक्षकांनो इथे आपल्याला दिसत आहे. आणि आता जो काही एजे आहे, एजे मात्र लीलाच्या ह्या पूर्ण हट्टीपणाला आता इथे तो बळी सुद्धा पडताना आपल्याला इथे पाहायला दिसणार आहे. कारण आता काही जरी झालं तरी सुद्धा इथे जो काही एजे आहे, एजेला मात्र लीलाचा प्रत्येक हट्ट इथे पूर्ण करायचाच असतो आणि त्याचमुळे आता इथे तो सर्व काही प्रयत्न सुद्धा करताना आपल्याला इथे दिसणार आहे. आता मात्र लीलाने ह्या सर्व काही मागण्या ज्या आहेत त्या ह्या पद्धतीने इथे सांगितल्याच्या नंतर मात्र जो काही एजे आहे, एजे तर खूपच जास्त इथे टेन्शनमध्ये आलेला असतो. पण आता इथे ह्या पद्धतीने प्रपोज करायचं आहे म्हटल्यानंतर, तुला एवढी माझ्याकडून अपेक्षा आहे म्हटल्यानंतर मी ते प्रपोज तुला करेनच असं सुद्धा आता इथे जो काही एजे आहे तो इथे बोललेला असतो. तर आता इकडे मात्र दुसऱ्या बाजूला जी काही सरस्वती, त्याचबरोबर इथे जो काही ईश्वर आहे, ईश्वर त्यांच्याकडे जात असतो आणि ईश्वर त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर इथे आता तो बोलत असतो की आता इथे मात्र
तुमचा हा जो काही प्लॅन आहे तो तुमचा प्लॅन तसाच राहणार आहे. कारण आता इथे जो काही एजे आहे, एजे मात्र आता इथे जी काही ही आहे लीला आहे, लीलाला मात्र इथे तो प्रपोज करणार आहे असं सुद्धा आता इथे ते बोलत असतात. आणि हे कसं शक्य आहे, हे मात्र इथे शक्यच नाही असं इथे ते बोलतात. पण आता ह्या गोष्टी याच पद्धतीने झालेल्या आहेत आणि हे सर्व असंच आहे. कारण लीला आत्ताच एजे जो आहे, एजे इथे ह्या सर्व गोष्टी इथे पाहत होता किंवा ह्या सर्व गोष्टी इथे आईच्या रूममध्ये, आजीच्या रूममध्ये इथे बोलत होता की आता इथे जो काही एजे आहे तो मात्र इथे आता लीलाला प्रपोज करणार आहे. त्यांना आत्ताच ह्या सर्व गोष्टी इथे सांगितलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टींचा आता इथे विचार करणं सोडा वगैरे वगैरे असं इथे तो बोलत असतो. तर आता मात्र जी काही आपली जी काही दुर्गा आहे ती बोलत असते, नाही ह्या सर्व काही ज्या गोष्टी आहेत त्या या पद्धतीने नाही झाल्या पाहिजे. काही जरी झालं तरी सुद्धा एजेने इथे लीलाला प्रपोज करता कामा नये. काही जरी झालं तरी सुद्धा इथे मी ह्या सर्व गोष्टी इथे होऊ देणार नाही आणि ह्या सर्व गोष्टी कशा पद्धतीने होतात तेच मी आता इथे पाहते वगैरे वगैरे असं इथे ती बोलत असते. आता मात्र इकडे जो काही एजे आहे, एजे तर ह्या सर्व काही गोष्टी इथे घेऊन बसलेला असतो. कारण आता इथे त्याला मात्र इथे प्रपोजच करायचं असतं. तर आता इकडे लीला सुद्धा खूपच जास्त खुश झालेली असते. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही इथे लीलाची आई आहे तिने मात्र इथे तिच्या मुलीला फोन केलेला असतो, जी की इथे आउट ऑफ गेलेली असते हनीमूनसाठी. आणि तेव्हा ती तिला बोलत असते, आनंदी राहा, खुश राहा आणि त्याचबरोबर इथे तू मला सतत फोन सुद्धा करत राहा आणि तू तिकडून काय काय आणणार आहेस, कारण मला इथे फोटो पाठव. जर तू मला इथे फोटो पाठवलेस तर मला ते सगळे काही जे फोटो आहेत ते मला इथे दाखवायला होतील वगैरे वगैरे ह्या सर्व काही गोष्टी इथे ती बोलत असते. आता तिने ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र प्रेक्षकांना सर्वात महत्त्वाची एकच गोष्ट झालेली असते आणि ती म्हणजेच की काही जरी झालं तरी सुद्धा आता इथे जी काही आपली लीला आहे, लीला तर इथे आता ह्या पद्धतीने प्रपोज तर करणारच असते आणि लीला ह्या पद्धतीने इथे आता प्रपोज करणार असल्या कारणाने आता इथे जे काही आपल्या इथे ह्या आहेत म्हणजेच की ज्या काही इथे आता आपल्या सरस्वती आणि त्याचबरोबर इथे आता ह्या सर्व काही गोष्टी या पद्धतीने होताना सुद्धा आपल्याला लवकरच इथे पाहायला दिसणार आहेत. कारण काही जरी झालं तरी सुद्धा आता इथे त्या ह्या पद्धतीने प्रपोज करणार असतात आणि ह्या पद्धतीने प्रपोज केल्याच्या नंतर सर्वजण मात्र खूपच जास्त खुश सुद्धा इथे होणार असतात. तर आता प्रेक्षकांनो इथे आता काही जरी झालं तरी सुद्धा इथे जी काही आपली आता लीला आहे, लीला एक गोष्ट इथे बोलत असते, एजे तुम्ही मला ह्या पद्धतीने इथे आता प्रपोज करणार आहात आणि तुमचं हे जे काही प्रपोजल आहे ते मी ॲक्सेप्ट सुद्धा करणार आहे. आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता व्हॅलेंटाईन डेचा वीक हा सुरू आहे आणि व्हॅलेंटाईन डेचा वीक सुरू असल्या कारणाने मी एका गोष्टीचा इथे विचार करत आहे. आत्तापर्यंत 3-4 डेज तरी होऊन गेलेले आहेत, पण त्या प्रत्येक गोष्टीची मी भरपाई इथे करून घेणार आहे. आणि त्याचबरोबर आता इथून पुढचे दिवस सुद्धा मी सर्व काही करणार आहे. आज तर प्रॉमिस डे आहे, पण मी तुम्हाला कुठलंच प्रॉमिस इथे करणार नाही, कारण तुम्हीच मला आता एक प्रॉमिस केलं आहे, ते म्हणजेच की तुम्ही स्वतःहून मला इथे प्रपोज करणार आहात. हेच माझ्यासाठी खूपच मोठं प्रॉमिस आहे असं इतकी ती बोलत असते. आणि तिने ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र जो काही एजे आहे, एजेने मात्र इथे एजेसाठी तिने मात्र आता इथे खूप काही गोष्टी या पद्धतीने केलेल्या असतात. म्हणजेच की तिने आता इथे एक ग्रीटिंग खूप सुंदर असं बनवलेलं असतं आणि सुंदर असं इथे ग्रीटिंग बनवल्याच्या नंतर मात्र आता तिने इथे एक गोष्ट केलेली असते आणि ती म्हणजेच की काही जरी झालं तरी सुद्धा इथे आता ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मात्र जपून ठेवणार असते. आणि खूपच सुंदर असं इथे तिनं जे काही लेटर आहे ते सुद्धा इथे लिहिलेलं असतं आणि ते लेटर इथे तिनं लिहिल्याच्या नंतर मात्र आता ते लेटर ती एजेला सुद्धा इथे देणार असते आणि ते लेटर एजेला देणार असते. तर इथे खूप काही बॉक्स सुद्धा इथे तिने तयार केलेले असतात आणि ते सर्व काही इथे आता ती ऑफिसमध्ये पाठवणार असते. ऑफिसमध्ये ते सर्व काही बॉक्स जेव्हा जातात आणि ऑफिसमध्ये ते सर्व काही बॉक्स इथे गेल्याच्या नंतर
आता सर्वात महत्त्वाची एक गोष्ट असते प्रेक्षकांनो, आणि ते म्हणजेच की इथे आता ह्या सर्व काही गोष्टी या पद्धतीने झाल्याच्या नंतर आता काही जरी झालं तरी सुद्धा इथे आपण एजेसोबत फिरायला जाणार आहोत, एजे हटके पद्धतीने आपल्याला प्रपोज करणार आहात, हेच गोष्टी ते तिच्यासाठी खूपच जास्त महत्त्वाच्या असतात. तर प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन छान छान डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर क्लिक करा आणि पाहत राहा अशाच नवनवीन आणि सोबतच डेली मालिकांचे रिव्ह्यू. तर पुन्हा भेटूयात अशाच एका इंटरेस्टिंग आणि त्याचसोबत सुंदर अशा एपिसोडसोबत, अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.